नमस्कार फ्रेंड्स, सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। चला तर आज आपण शेपूच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत। एकदम झटपट आणि सोपी रेसिपी आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी सुरुवातीला अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आणि ते आपण अर्ध्या तासासाठी भिजवून घेणार आहोत। तर हे बघा, मुगाची डाळ मी भिजायला घालून ठेवली। आता आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। ते एकदम मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली त्याची। आणि आता आपण भाजी निवडून घेणार आहोत। तर मी 2 गड्डे शेपूच्या भाजीचे घेतलेले आहेत। ते हे बघा, तुम्हाला असे दाखवते मी। एकदम स्वच्छ भाजी, पाणी बिणी मारलेलं नव्हतं अजिबात। आणि अशी निवडून घ्यायची। भाजी व्यवस्थित निवडली ना तर आतमध्ये कचरा घाण वगैरे असेल तर आपल्याला दिसतो, म्हणून भाजी निवडूनच घ्यायची। हे अशी मी सगळी भाजी निवडून घेतली आणि आता आपण एकदम बारीक कापून घ्यायची। होता होईल तेवढी जास्त बारीक कापून घ्यायची, म्हणजे दातात वगैरे गुतत नाहीत त्या काड्या, म्हणून एकदम बारीक कापून घेणार आहोत। हे अशी मी एकदम बारीक कापून घेते शेपूची भाजी। शेपूच्या भाजीच्या जास्त काड्या घ्यायच्या नाही, काड्या घेतल्या तर ते शिजत पण नाही आणि दातात पण गुततात, त्याच्यामुळे भाजीच्या काड्या जास्त काही घ्यायच्या नाही। मी अशी एकदम बारीक कापून घेतली मी सगळी भाजी आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते। आपली भाजी सगळी कापून झाली। आता आपण हे 2 ते 3 पाण्याने आपण धुवून घेणार आहोत। मी दाखवताना एका पाण्याने जर दाखवले असले तरी मी 2 ते 3 पाण्याने धुतलेली आहे, कारण त्याच्यावरती माती वगैरे असते, त्याच्यामुळे 2-3 पाण्याने धुतली तर भाजीची टेस्ट पण छान येते आणि माती वगैरे असेल ती पण निघून जाते। अशा हाताने चोळून 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची। हे आपली भाजी धुवून झाली। आता आपण फोडणी देऊन घेऊ। फोडणीसाठी मी कढईमध्ये 1 छोटी वाटी तेल घालून घेतले, 1 चमचा जिरे घातले आणि आपण जिरे तडतडूस तोपर्यंत जिऱ्याला फोडणी देणार आहोत। आता याच्यामध्ये जे आपण हिरव्या मिरची आणि लसणाचं वाटण केलेलं होतं ना ते आपण घालून घेणार आहोत। हे हिरव्या मिरचीचं वाटण चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे लसणाचा वास पण जातो आणि मिरचीचा तिखटपणा पण कमी येतो। हे आपले वाटण चांगलं परतून घेतले आणि याच्यामध्ये मी जे आपण भाजी निवडून घेतली होती, निवडून धुवून घेतली होती ती घातली आणि जे आपण डाळ भिजवून घेतली ना ते पण घालून घेते। डाळ आपण मुगाचीच घालणार आहोत, मुगाच्या डाळीने त्रास होत नाही म्हणून मुगाची डाळच घालायची। तुम्हाला आवडत असेल तर हरभऱ्याची डाळ पण घालू शकता। हे असे उलथण्याच्या सहाय्याने आपण एकदम खालीवर करून घेतली आणि वरतून आपण चवीनुसार मीठ घालून घेतले। मीठ पण सगळीकडे पोहोचेल म्हणून मी उलथण्याने सगळं खालीवर करून घेते आणि याला आपण न झाकण ठेवताच 5 ते 7 मिनिटं पहिले शिजून घेणार आहोत। हे आपली शिजून घेतलेली भाजी कशी कमी दिसायला लागली। आता याच्यामध्ये मी 1 छोटी वाटी भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे तो घालून घेतले। मी शेंगदाणे भाजलेले दाखवले नाही, माझ्याकडे कूट होता, मी तसंच डायरेक्ट घेतला म्हणून मी दाखवलं नाही। आणि हे आपल्याला उलथण्याने एकदम व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे आपला शेंगदाण्याचा कूट पोचेल। हे बघा, आपलं थोडंसं पाणी सुटले भाजीला आणखी, आणि याच्या भाजीमध्ये पाणी वगैरे घालायची गरज लागत नाही, मीठ टाकले की पाणी सुटतं। आणि आपण आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं शिजून घेणार आहोत। हे आपले 5 ते 7 मिनिटानंतर हे आपली अशी भाजी झाली। भाजीचा थोडा कलर चेंज होतो, पण झाकण ठेवले ना तर पटकन शिजते। हे आपली भाजी तयार झाली। आता आपली झटपट शेपूची भाजी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा।